युवकांमध्ये किंवा इन जनरल जे व्यसनाकडे जास्त झुकलेले आहेत त्यांच्या मनामध्ये एक प्रश्न असतो की मला सोडायचंय, पण कसं कंट्रोल होत नाहीये. 4 दिवस मी कसा बसा स्वतःला कंट्रोल करतोय, काय तर नवरात्र आहे, काय तर दिवाळी आहे किंवा इतर कुठले सण आहेत, पण त्याच्यानंतर मला असं होतं मी कधी ती गोष्ट घेतोय. काय नेमकं शरीरामध्ये होत असतं आणि मग अशा वेळेस नेमकं काय केलं पाहिजे सर? क्रेविंग, गोड खायची इच्छा होती, गोड खायचं नसतं का तर स्लिम दिसायचं असतं. हा झालं एकदम साजूकचं उदाहरण. आता होतं काय, एकदा ती सवय लागली, पर्टिक्युलर टाइमवर ती गोष्ट नाही भेटली की थरकाप सुरू होतो, पूर्ण शरीर थरथर होतं. त्यामुळं शारीरिक प्रॉब्लेम आहे हा. मानसिक असं आहे की बोलताच म्हणजे एक काळ असा होता की मी शांत असायचो, पिली की माझ्या एवढं कॉमेंटेटर कोण चांगलं नाही, मी कोणत्याही विषयावर बोलू शकत होतो, पंतप्रधानपासून काय. मी आणि प्रत्येक व्यसनी माणूस ह्यात अडकून जातो. तर हे परत जर नाही दिलं ना तर खूप मोठं डॅमेज होतं, कारण ते तेवढं स्ट्रक्चर जाऊन तिथं क्लिक करतं. घड्याळाचा काटा तिथे गेला की ते सायरन वाजणार, ते सुरू होणार. संध्याकाळचा टाइम खास करून हा खूप डेंजरस असतो. 7, 7:30, 5 पासूनच सुरुवात होऊन जाते. म्हणजे एक काळ असा होता माझा की दुपारी वातावरण म्हणजे जानेवारी नेहमीच असायचा, 1 जानेवारी से बंद. हा सगळ्यात डेंजर कार्यक्रम होतो तो. जानेवारी महिना म्हणजे खूपच मजेदार असतो, 1 जानेवारी पासून बंद. आणि ते 6, 7, 8, 10 आपण एक काम करू, संक्रांतीपर्यंत थोडंसं, संध्याकाळी थोडंसं, कोणालाच न कळत. आणि ते 15 एप्रिल 16 एप्रिल पासून तर जग जाहीर असायचं की ह्याचं परत तसंच झालेलं मामू. नाही होत. फिजिकल एलर्जी आणि बाकीचे काही शब्द आहेत ना, हे शब्द कितीही खेळू द्या, मी त्या त्रासात नाही गेलोय. प्यावाच लागती हाच खरा शब्द आहे. आणि जे नाही पित ना त्यांना हे नाही कळत. आता मी त्यांची बाजू नाही घेते, पण हा प्रॉब्लेम तसाच आहे. ह्याला इलाज काय, तर इलाज सचाच नाही, पण सर्टन पिरियडसाठी एक 72 तास 3 दिवस सायंटिफिकली व्यसनी माणसाला डॉक्टराच्या उपचाराखाली ठेवावं, सानिध्यात ठेवावं. जो काही फॅमिली डॉक्टर आहे ना, ज्याच्याकडे मी नेहमी जातो, खास करून अशा वैद्यकीय माणसाकडे, वैद्याकडे, डॉक्टरकडे न्यावा मला. त्यांना माहीत असतं माझी बॉडी टेंडन्सी, त्यांना माझं नेहमीचं ECG माहीत असतं, मेडिकल हिस्ट्री सगळं जवळपास माहीत असतं. कारण माझ्यासारखा दारुड्यानं खूप घाबरट असतो, दाखवतो लय बहादूर, पण त्याची कधीही फाटते 2 मिनिटात. आणि थोडं दगदग वाढली की डॉक्टर बरं त्याला गोळ्याही पाठ असतात. मला गोळ्या पाठ होत्या, मला सगळं माहिती असायचं, कशावर काय घ्यायचं, कशावर काय. खूप उलट्या व्हायला लागल्या की मी एनर्जीचे डबे आणायचो, सगळं कळायचं. पण तो टाइम परत झाला की असं वाटायचं आता आपण रिकवर्ड, आपलं क्लिअर आहे, आप फिर सुरू करेंगे. आणि मेन फसवा आजार काय हा, की आता मी तसं होऊ देणार नाही, हा लय मोठा गेम होऊन जातो. आणि हा येडेपणा आहे. छोटासा किस्सा सांगतो. घरी चाललो होतो, XYZ बारला बसलो होतो, तिथून घरी जायचं होतं. नेहमीचा बार, घराचं ठिकाण नेहमीचं. माझ्याकडे दुचाकी होती. संध्याकाळी दारू पिऊन निघालो, माझ्या रोजच्या कोटानुसार पिऊन निघालो आणि रस्त्यात पडलो. एक शॉर्टकट होता थोडासा, पडलो. आणि तो पडलो तर मला राग आला की आपण जन्मजात ड्रायव्हिंग करणारे एवढं म्हणजे डायरेक्ट, आणि आपण पडलो कसं काय, इन्सल्ट बिल झाला मला की आपण पडलोच कसं. मी घरी गेलो आणि मला दुसऱ्या दिवशीपर्यंत तो चक्कर डोक्यात चालू होता. दुसऱ्या दिवशी दुपारनंतर जो तो टाइम माझा पर्टिक्युलर ऑफिस नंतर झाला, मी त्याच बारमध्ये गेलो, तोच बार होता, दारू पिलो आणि डोक्यातच की हा इन्सल्ट आहे आपला, असं कसं. त्याच रोडनी परत गेलो आणि एवढा वाईट पडलो की माझा हात तुटला. हा येडेपणा आहे दारू नंतरचा. आता ह्याला तुम्ही दुसरीकडं अप्लाय करा, भांडणावर, की काल माझं, तुम्ही पुरुष आहात, आपल्या दोघांची भांडणं झालीत ऑफिसमध्ये किंवा वस्तीमधले, आपण दोघं पण बऱ्यापैकी टुकार आहोत आणि आपल्या वस्तीमध्ये भांडणं झाले. आता ह्याला तुम्ही तिथं अप्लाय करा. हेच झालेला सीन की मी दुसऱ्या किती दिवसापर्यंत, कितीतरी पुढच्या दिवसापर्यंत डोक्यात ठेवतोय. हा रिलेट कुठं होतोय माहिती आहे का, माझ्या घरी भांडणं झालेत आणि मी ते ठेवले दुसऱ्या दिवशीपर्यंत. म्हणजे दुसऱ्या दिवशी माझ्या घरच्यांना, तिसऱ्या दिवशी, चौथ्या दिवशी वाटतंय की भांडणं संपले, पण दारू, माझं मद्यपान, डोक्यात काय, तुम्ही तो खुन्नस बदला. आणि हे सगळीकडे ॲप्लिकेबल आहे. शांत, आणि ह्याची तीव्रता प्रत्येकातली वेगवेगळी असती. कुणी महिना ध्यान ठेवतं आणि महिना रवंथ करतो त्या गोष्टीसोबत. चेहऱ्यावर हसरा चेहरा दाखवणार, पण हा क्रिमिनल भाग जो आहे तो चालू राहतो आणि खुन्नस वाढत जाते. जे काही आपण वाईट कृत्य बघतोय समाजातले, मोठी घरफोडी असो
बलात्कारासारखे घाणेरडे आणि वाईट गुन्हे असू द्या, ह्याला तुम्ही थोडंसं दुसऱ्या अँगलने बघितलं की त्याच्या आधी प्रचंड दारूचं सेवन असतं, मोठ्या मोठ्या पार्ट्या असतात आणि त्यानंतर ह्या कृती होतात. लाखात एक माणूस असतो की ह्या सगळ्या गोष्टी शुद्धीत करतो. शुद्धीत ह्या गोष्टी होत नाही किंवा ह्या गोष्टी करत नाही, आणि जो करतो तो प्रोफेशनल क्रिमिनल असतो असं मी म्हणू शकत. तोही भाग लाईफमधला एक झालेला आहे माझ्या तरुणपणातला, की ह्या सगळ्या गोष्टीतनं मीही गेलेलो आहे. आणि तेव्हा तेवढ्या अंमलात असावंच लागायचं. माझा ट्रान्सपोर्टच्या व्यवसायाआधी मी ट्रान्सपोर्टच्या नोकरीत होतो, तर बऱ्याच ठिकाणी ॲक्सिडेंट केसेस त्या आमचा कामाचा एक भाग होता, की XYZ ठिकाणी ॲक्सिडेंट झाला, एवढे मृत्यू झाले, मग तिथं जाऊन ते जे काही प्रोसेस असायची ती करावं लागायची. तर तिथं भाग असायचा की पिऊनच करावं लागायची, कारण ते सगळं दृश्य तसं असायचं. 96-97 मध्ये जर तुम्ही इमॅजिन करताल तर आजच्यासारखी काही स्वच्छता नावा भाग नव्हता तिथं. जसं आता उकिरड्यावर कचरा टाकत नाही, 96-97 मध्ये जर गेले तर उकिरड्यावर सगळ्या प्रकारचे कचरे टाकले जायचे. त्यामुळं तेव्हा दारू पिऊनच हे काम करावं लागायचं असं आम्ही स्वतःला मनवलं होतं. मग दारू पिऊन ते रक्तवाहीची सवय आणि ते सगळं ते हॅबिच्युअल होऊन जातं. आणि गुन्हेगारीतला सगळ्यात मोठा जर काही कांड असेल तो दारूच. दारूची सगळ्यात मोठी MLM चेन तुम्हाला सांगतो, दारूच नाही, बाकीच्या सगळ्या ड्राय जे पावडर, छोटे छोटे जे व्यवसाय, हे व्यवसाय बनवले गेलेत. मुलांना, शाळकरी मुलांना पेडलर बनवलं जातं, ट्रान्सपोर्ट एजंट बनवलं जातं. काहीच नसतं त्यांना. छोट्याशा सवयी लावायच्या आधी काय, जे मुलं कन्झ्युमच नाही करू शकत ह्या वयातले, त्यांना पैशाची, कारण पॉकेट मनी सगळेच जण नाही देऊ शकत. मुलांना 50-100 रुपयावर ते छोट्या छोट्या पुड्या इकडे दे तिकडे दे, दप्तरात टाकून नाही, चेकिंग होत नाही. मूवीत बघतो तशाच प्रकारचे. पोलीस खात्याकडे मी बोलणार नाही, मला घरी जायचंय, बट क्लिअर कटली ह्या सगळ्या गोष्टी तशाच होतात जशा आपण मूवीत बघतो. वेगळं ते मुलं जेव्हा 11वी-12वीतले असतात, 16-15-16 वर्षाचे असतात, तेव्हा त्यांना ते चाखवल्या पण जातात. मग ते त्याचे ॲडिक्ट त्यांना करवलं जातं फुकटमध्ये. ॲडिक्ट झाले की मग पैशाच्या बदल्यात, तेव्हा पैसे नाही त्यांना, तेव्हा ते पाहिजे असतं. तुम्ही आता जो प्रश्न म्हणले की थोड्या वेळानंतर मला हवी असती, मग ते जेव्हा मला दिलं जातं त्याच्या बदल्यात मला काम दिलं जातं. मग मी सगळं सोडून तो माझा बिन पैशाचा सामाजिक धंदा बनतो. आणि मी त्या व्यवसायात एवढा गुंफल्या जातो की एखादा संत महात्मा कसं म्हणतो की मी पैशाच्या मोहमायापासून दूर झालो, तसं ह्याच्यावर तोपर्यंत एवढे मोहमाया सोडून ह्याचा व्यवसाय घरदार ह्याचं तुटलंच असतं. एवढे गुन्हे नोंद झालेले असतात की त्यातनं बाहेर पडायसाठी त्याला ते करावं लागतं. आणि जास्त तर घटना, वाईट गुन्हे अशाच मुलांकडून करून पण घेतल्या जातात, का तर त्यांना त्याच्या मागं ब्लॅकमेल केलेलं असतं की इथून इथं हे जे पोहोचवल्याचं रेकॉर्ड आमच्याकडं आहे. दुसरी एक जी आजपर्यंत सगळीकडं हाईड झालेली गोष्ट, आणि सगळ्यांना माहिती, तुम्हाला मला सगळ्यांना, पण ह्याच्यावर कुणीही ॲक्शन घेत नाही. आपल्याकडं बाहेरचे लोक येतात, बाहेर देशातले, मी कोणत्याही पर्टिक्युलर देशाचं नाव घेणार नाही, तो मला अधिकार नाही किंवा बरं नाही वाटणार कोणत्या पर्टिक्युलर प्रांत, समाज, धर्म, नावाबद्दल बोलणं हे योग्य नाही आहे स्क्रीनवर. पण आपला नियम एवढा चिंदी आहे ना की बाहेर देशातनं एक व्यक्ती येतो, इथं त्याच्यावर फालतोट केस होती आणि त्याचा परत जायचा मॅटर बंद होतो आणि तो इतर पण धंदा करतो व्यसनाचा. लोक बाहेर देशातले जे लोकांना ते आपल्या भारतापेक्षा गरीब आहेत, तिथं त्यांना नोकरी पाणी नाही, त्यांना भारतात ही खूप छान रोजगार योजना आहे. इथं येणे, गुन्हा करणे, चिंधीभर गुन्हा करणे साधा, म्हणजे 2 गुन्हेगार मिळून हे करतात. इथं येतात, एकमेकावर गुन्हा टाकतात, ह्या गुन्ह्यात त्यांच्यावर केसेस चालते. जोपर्यंत केस चालू आहे तोपर्यंत भारताबाहेर जाता येत नाही. ऑलरेडी भारतातला नाहीये, तो भारतात आलाय आणि ह्या तारखांच्या दरम्यान तो व्यवसाय करतोय. पोलीस प्रोटेक्शन आहे बाहेर जाऊ नये म्हणून, आणि तो इथे येते. बरं, ह्या क्राईममध्ये परत त्याच्यावर जेव्हा गुन्हा दाखल होतो त्याचे अजून इथं राहण्याचा पिरियड वाढतो, भारताबाहेर जाता येणार नाही. आणि हेच लोक इथं आपल्या हे एकदम सोपं आहे. पण ह्याला काय होते, आता मी पण व्हाईट कॉलर झालो ना, तर मला घाण नाही करायच्या हात. थोडं माझ्या हातावरच्या जिम्मेदाऱ्या, सामाजिक जिम्मेदाऱ्या, कौटुंबिक जिम्मेदाऱ्या, मी घाबरणार ना, कारण मी कॉमन मॅन झालो आता. मी हात जर पहिला असतो आणि न दारू पिता एवढी ताकद माझ्यात आली असती ना, तर मी 2 मिनिटात नीट केलं असतं. पण हात बांधलेले सगळ्यांचेच, कुणाचे व्यवसायामुळं, कुणाचे पब्लिक इमेजमुळं, कुणाला घाणीतच पडायचं नाही किंवा कुणाला फक्त इलेक्शन पुरतं समोर यायचं तेवढं बोल, दुसऱ्यासाठी कुणाला काही करायचं नाही आहे. बट मी प्रॉमिस करतो तुम्हाला स्क्रीनवरच की एक पिरियड जेव्हा येईल ना, की जेव्हा एक भौतिक जिम्मेदाऱ्यांपासून मी थोडा दूर होईल ना, तर मी ह्यात माझा फुल टाईम देणार आहे.
आणि काय मला असंही फुकट मिळालेलं आयुष्य आहे, तर मला त्याची काही पर्वा नाही. मी काही हिरो नाही बनणार, पण मी हिडन हे सगळं काम करणार आहे, स्क्रीनवर न येता, समोर न येता काही वर्षातच.